नमस्कार. आजच्या ऋणानुबंधच्या भागात आपण भेटणार आहोत एका बीओडी मेंबरला, जिचं नाव आहे डॉक्टर लुकेना कारखानेस आणि त्यांचे मिस्टर निरंजन देसाई. हॅलो. हॅलो. सो लुकेना, कसे आहात? मजेत. बरं, आता सगळ्यात आधी जी सर्वांना उत्सुकता आहे खूप, जी मला सुद्धा होती, की तुझ्या नावाचा अर्थ सांग लुकेना. सो लुकेना हे एक फिलिपिनो लॅटिन शब्द आहे. ते एका झाडाचं नाव आहे. त्या झाडाला मराठीत सुबाबूळ म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये सुबाबूळचे खूप प्लांटेशन्स आहेत. माझ्या आई वडिलांना हे नाव एका पुस्तकात मिळालं. सो एका महाराष्ट्रीयन ऑथरने त्या सुबाबूळ झाडावर पुस्तक लिहिलंय. इट्स सपोज टू बी व्हेरी मेडिसिनल आणि त्याच्या शेड मध्ये खूप बाकी सगळे क्रॉप्स वाढवता येतात. सो म्हणून ते लावतात झाड. सो त्यांना ते पुस्तकात सापडलं आणि दॅट इज हाऊ नेम मी लुकेना. अगदीच वेगळं आहे कधी ना, आणि असं थोडस असं इंग्लिश नाव वाटतं, कारण तुझ्या आईचं, जुलिना मावशीला आम्ही ओळखतो, त्यांचंही नाव तसंच आहे. मग त्याचा अर्थ काय? सो जुलिना तेव्हा आजी आजोबांना ज हे जोडाक्षर आलं होतं, त्याच्यावरनं नाव ठेवायचं होतं पत्रिकेप्रमाणे आईच्या. आणि ज ह्या जोडाक्षराचे ऑलरेडी तिच्या बऱ्याच कझिन्स म्हणजे ज्योती आणि असे सगळे नावं ऑलरेडी गेलेली होती, म्हणून मग त्यांनी जुलीचं जुलिना असं ठेवलं. अच्छा, व्हेरी इंटरेस्टिंग ना. म्हणजे हो ना, एवढी इश्यू असेल वाटलं ना. नाही, मला तो एक प्रश्न होताच डोक्यात, कारण बऱ्याच जणांना, जसं मी फर्स्ट टाइम तुला भेटले होते, मलाही असं नाही ही महाराष्ट्रीयन नसेल, मे बी नावावरनं तरी आपण पटकन जज करतो, तसं झालं होतं. सो थँक्यू, इतका छान अर्थ आम्हाला सांगितल्याबद्दल. आणि माझ्या नावाचा मला बराच फायदा झालाय आयुष्यात, कारण सगळीकडे कॉलेजमध्ये, मेड स्कूलमध्ये, सगळीकडे युजली पहिले 10 मिनिटं तुझ्या नावाचा अर्थ काय, ते तुला कसं मिळालं, एक्झाम मध्ये पण किंवा ओरल वायवा मध्ये पण बराच वेळ त्याच्यातच जायचा. त्यामुळे त्याचा फायदा बराच व्हायचा मला. तर आपण सगळ्यांनी लुकेनाला खूप ऍक्शन मध्ये बघितलं असेल गेली काही वर्ष. ती 2 टाइम बीओडी होती. तिने 3 प्रेसिडेंट बरोबर आय थिंक काम केलं सॅमच्या. निरंजनला आपण बघतो खूप कमी, कारण तो तिचा बॅक हँड सपोर्ट आहे. सो आपण निरंजनकडून सुरू करू. तुझ्या आयुष्याबद्दल काय सांगशील? कुठून तुझा प्रवास सुरू झाला? जन्म, शिक्षण? मी पुण्याचा आहे. मी पुण्यात जन्माला आलो आणि वाढलो. 21 वर्ष पुण्यात होतो. तिथे इंजिनिअरिंग केल्यावरती मी अमेरिकेत 1999ला आलो आणि मग इथे इंजिनिअरिंग केल्यापासून इथेच आहे मी. कोणतं कॉलेज तिकडे इंडियात? पुण्यात मी शाळेत ज्ञानप्रबोधिनीमध्ये होतो, मग फर्ग्युसन आणि मग महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मग मी इथं आल्यावरही काही युनिव्हर्सिटीजमध्ये शिकलो आणि मग बऱ्याच स्टेट्समध्ये आम्ही फिरलो. काय शिकलं इथे युएस मध्ये? काय तू एज्युकेशन कम्प्लीट इंजिनिअरिंग आणि बिझनेस. MS केलं? हा, मल्टिपल केले. ओके. मग आम्ही आधी पेन्सिल्वेनियामध्ये होतो, मग न्यूयॉर्क, मग मॅनहॅटन, मग कनेटिकट, मिझुरी आणि मग आता मागचे 10 वर्ष टेक्सासमध्ये आहोत. नाही, पण US ठीक आहे. पुण्यातलं काय आठवण एवढं आहे fast तुझं? forward नाही. तू लहानपणी, म्हणजे आम्हाला by step. लहानपणीचा निरंजन जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे, की तो कसा होता. माझ्या आई बाबांनी मला बरीच नावं ठेवली, एक नाही. पण मी लहानपणापासून मस्ती करतच होतो. पण प्रबोधिनी वॉज अ व्हेरी लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. इट्स अ प्रिटी रिलिजियस हिंदुइझम बेस्ड स्कूल. सो माझं बेसिक फाउंडेशन तिकडे झालं. I started to realize what I like and don't like at that time. And then things evolved. Ferguson, MIT, and it was a pretty liberal and a cosmopolitan environment. पण प्रबोधिनीच्या बेसमुळे खूप सगळं फ्रेंड सर्कल ही निर्माण झालं आणि आपल्याकडे म्हणतात तसं विचार आणि व्हॅल्यू स्ट्रीम्स वर प्रिटी डेव्हलप in that typical Pune middle class family. So then my parents just kicked me out at age 21 and say, go make your life. And here I am. लहानपणी असताना मग इंट्रोवर्ट होता, एक्स्ट्रोवर्ट होता, कसं होतं? I've always been an extrovert, but things change after you have kids, as you guys can only imagine. So actually मला बिफोर किड्स आणि बिफोर लुकेनाला भेटलेलं फारसं काही आठवत नाही, पण things are very different now. We have 2 kids, 3 dogs. So one wife. Absolutely. Yeah, and as you said, we try to work as a team. Lukenaला definitely जास्त socialize आणि असं सगळं व्हायला आवडतं. आणि even though I'm extrovert by nature, you have to balance things out. And then you obviously reach a stage where time becomes even more valuable. So
मुलं आणि हे एवढं सगळं असल्यामुळे मग Right. वी मेक शुअर की वी इन्व्हेस्ट इन द राईट टाइम ॲट द राईट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटीज. Right. So आपण लुकेनाकडे वळू. तुझ्या पोस्ट मॅरेज लाईफ कडे येऊच आपण. तुझ्या बालपणाबद्दल काय सांगशील? सो मी मुंबईची आहे. आय वॉज बॉर्न इन दादर आणि प्रभादेवीमध्ये मोस्ट ऑफ माय लाईफ मी वाढले. मुंबईतच शाळेत गेले, कॉलेज रुपारेल आणि मग मेड स्कूल GS मेडिकल कॉलेज. सो तिकडे MBBS करून मग मी इथे US ला आले आणि मग इथे रेसिडेन्सी केली आणि फेलोशिप केली आणि आता मग सॅन अँटोनियोला आलो आम्ही. सो आता मी ॲलर्जी ॲझमा स्पेशलिस्ट आहे. पण तुझं मग लहानपणी म्हणजे कोण कोण घरात राहायला आणि कसं काय लहानपणीच्या आठवणी तुझ्या? सो लहानपणी आजी होती घरात, वडिलांची आई म्हणजे, आणि धाकटी बहीण आहे. सो आम्ही एकत्र राहायचो मुंबईत प्रभादेवीला, अगदी सिद्धिविनायक टेम्पलच्या खूप जवळ घर होतं. मुंबईमध्ये वाढल्यामुळे खूपच कॉस्मोपॉलिटन एन्व्हायरमेंट होतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे गुजराती, साऊथ इंडियन, सिंधी, मारवाडी वगैरे अशाच होत्या. महाराष्ट्रीयन होत्या, पण त्या फ्रेंड सर्कलमध्ये मराठी खूप कमी बोललं जातं, कारण दोघी तिघी मराठी असल्या तरी बाकीच्या नॉन मराठी असतो. त्यामुळे त्या मैत्रिणींबरोबर अजूनही मी हिंदीतच बोलते, इवन इफ दे आर मराठी. तुम्हाला हिंदीच बोलावं लागतं. हिंदीच बोलतो आपण. या ते सेम एन्व्हायरमेंट कंटिन्यू झालं कॉलेजमध्ये पण, मेड स्कूलमध्ये पण. आणि मग इथे US ला आल्यावर ऍक्च्युली कोइन्सिडेंटली माझं फ्रेंड सर्कल एकदम खूप मराठी झालं. सो पहिल्यांदा आयुष्यात मी असं खूप मराठी बोलायला लागले अमेरिकेला आल्यावर. महाराष्ट्र एकदम. तर पहिल्यांदा जेव्हा परत इंडियाला गेलो तेव्हा माझ्या आईचं म्हणणं होतं की तुझं मराठी सुधारलंय अमेरिकेला जाऊन, कारण एवढं मराठी कधी बोलायची वेळ आली नव्हती. तुझ्या घरचं वातावरण कसं होतं म्हणजे आई बाबा काय करत होते? आणि सो बाबा माझे डॉक्टर होते, पॅथॉलॉजिस्ट होते, ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये होते, आणि आई रिझर्व्ह बँकमध्ये तेव्हा ऑफिसर होती. सो दोघंही फुल टाइम काम करायचे. आजी असायची घरी आणि मग माझी बहीण आणि मी. सो आम्ही शाळेत जायचो. जसं इंडियात टिपिकली असतं तसं आजी बरोबर, म्हणजे तिला मदत करायला सतत कोणी ना कोणीतरी बाई असायची घरात. आणि सो तेच सगळं आमचं चालायचं. मग डान्स क्लास. सो माझी बहीण आणि मी, आम्ही दोघीही भरतनाट्यम शिकलो. सो लहानपणीपासून डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता. शाळेत जे काही ऍक्टिव्हिटीज असायच्या, मी लहानपणापासून अशीच आहे की जे काही असायचं सगळ्यात मी भाग घ्यायचे. डिबेट असो, एलोक्युशन असो, एसे रायटिंग असो, सगळ्यात. ऑर्गनाइज जसं तू करतेस वस्तू, म्हणजे काय ते कुठून असं लहानपणापासूनच अचानक होतं तुझ्यात, का कोणाला बघून तू ते आमच्याकडे शिकले? सम ऑफ इट इज नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. यू आर अ व्हेरी गुड प्लॅनर. आम्ही बघितलंय की कुठलाही, म्हणजे फक्त सॅम नाही तर घरात जरी हाऊस पार्टी छोटीशी करायची म्हटली तरी तू एवढी परफेक्ट असतेस. ते परफेक्शन कुठून आलंय? सो बेसिकली मी प्लॅन नाही केलं आणि सगळं लिस्ट बनवून लिहून नाही ठेवलं तर माझ्याच्याने काहीच होणार नाही असं आहे. सो एनिथिंग दॅट आय वॉन्ट टू डू, आय हॅव टू राईट इट डाऊन, पुट इट ऑन माय कॅलेंडर, मेक अ प्लॅन, बिकॉज अदरवाईज आय विल बी व्हेरी ऍबसेंट माइंडेड. सो मी माझ्या ऑफिसमध्ये पण सगळ्यांना माहितीये की माझ्या कॅलेंडरवर जर नसेल तर आय एम नॉट शोईंग अप. सो इट हॅज टू बी नोटेड, इट हॅज टू बी इन अ स्पेसिफिक स्पॉट ऑन माय कॅलेंडर, स्पेसिफिक स्पॉट ऑन माय डेस्क, तरच होतं माझ्याकडून. त्यामुळे इन मेनी वेज इन लाईफ आय हॅव टू डू दोज थिंग्स दॅट वे, असं आहे ते. आणि वी लव्ह टू होस्ट. आम्ही बऱ्याच वेळा मोठे मोठे फॅमिली गॅदरिंग्स पण होस्ट केलेत, आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीचे पण. ऑफकोर्स फ्रेंड सर्कल आम्हाला खूप आवडतं, सगळ्यांबरोबर सगळ्यांना घरी बोलवायला किंवा इतरांच्या घरी भेटायला. आय हॅव ग्रोन अप विथ दॅट काइंड ऑफ एन्व्हायरमेंट. माझ्या आई वडिलांना पण तशी खूप आवड होती. सतत आमच्याकडे कोणी ना कोणीतरी येत असायचं. जसं असतं इंडियामध्ये की म्हणजे मुंबईला काही कामासाठी आल्यावर जे मुंबईत आहेत रिलेटिव्ह त्यांच्याकडे जाऊन राहा. सो दॅट्स व्हॉट आय ग्रू अप विथ. सो त्यामुळे त्याची खूपच आवड आहे. सो आपण काय सांगाल तुझे सिबलिंग्स आणि पॅरेंट्स वगैरे? So I'm the only kid. माझा upbringing slightly different आहे लुकेनापेक्षा. पुणे at that time was relatively more fiscally and socially conservative. I was the only kid and I was born and raised in a typical nuclear family. So माझा upbringing mainly माझ्या friends बरोबरच झालं. I used to hang out a lot with my friends. आम्ही बरेच बाहेर शिबिरं आणि पिकनिक्स आणि याला वगैरे जायचो. पण त्यामुळे माझ्या पर्सनॅलिटीमुळे I was very independent फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. एवढं रिलेटिव्हचं जेवढी लुकेनाची फॅमिली क्लोज नेट आणि मोठी आहे तेवढी तरी माझी नाहीये. बट आय स्टील फील की दॅट टिपिकल
middle class culture gives you a good set of values. At least that's how things were 20-25 years back. So I feel very privileged. And then my mind kind of opened up when I met her and her family as well. And it's kind of a different way of life. आय थिंक दॅट्स अ गुड सेग. तुम्ही भेटलात पुढे, तुम्ही एज्युकेशनला आलात आणि देन हा म्हणजे प्रोफेशन वाईज तू काय करतोयस? आय नो माझ्या आई बाबांनाही अजून काही कल्पप्रश्न आहे की मी मला नक्की पण असेल. करतो काय, मलाही नाही. कारण मी बरेच गेले वर्ष घरनं काम करतोय आणि माय फादर वॉज अ मेकॅनिकल इंजिनियर वर्किंग इन अ फॅक्टरी. So I don't he thinks I do quite much sitting from home. But what I try to do is I work for a big industrial and I do a general management role running a P&L for a big company. So आम्ही भेटलो Pittsburgh मध्ये 2005 ला. She was studying, I was studying and working as well. आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या थ्रू, कॉमन फ्रेंड्सच्या थ्रू ओळख Really? झाली. Oh, Yeah. wow. वाव. Yeah. हा. So Pittsburgh has very fond memories. That's where we met. That's where we got legally married. Yeah. नाही पण डायरेक्ट कसे काय म्हणजे कनेक्शन, काय आवडलं काय नाही, कसं हाऊ डिड यू इंटरॅक्ट, फर्स्ट इंटरॅक्शन बद्दल काय सो वेल ऍक्च्युली पहिलं आम्ही एका मूवी स्क्रीनिंगला भेटलो. देवराई. हा, देवराई नावाचा एक मराठी मूवी आहे. इट्स ऍक्च्युली ऑन अ व्हेरी सिरियस टॉपिक, स्किझोफ्रेनिया बद्दल आहे तो मूवी. आणि आय वॉज ब्रँड न्यू, सो To the US ला, US. हा, टू द US. सो आय डेंट हॅव अ कार, मला US मध्ये ड्राईव्ह नाही करता यायचं. माझ्या शेजारी जी माझी फ्रेंड होती, जी पण इंडियन ग्रॅड स्टुडंट होती, ती मला मदत करत होती. ती मला सगळीकडे घेऊन जायची, ग्रोसरी स्टोअरला आहे ते. सो ती बोलली चल मूवी स्क्रीनिंग आहे, आपण जाऊया. आणि शी वॉज ऑल्सो वन ऑफ हिज फ्रेंड, सो ती त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये होती. सो दॅट इज हाऊ वी मेट. म्हणजे आय ग्रॅज्युअली गॉट इंट्रोड्युस्ड इन टू हिज फ्रेंड सर्कल तू बेसिकली. सेटिंग केलं होतं ऑलरेडी की कसं ऑर्गॅनिकली झालं? Nahi, it was organic. So I distinctly remember त्या देवराई मूवीला आम्ही सगळे गेलो होतो आणि she asked some question and I mean I noticed her and she said her name and that how it began. Close knit group असल्यामुळे तो जसा extended group सारखा झाला. So we started to hang out a lot. And So was it a love at first sight or it I would eventually say grew? so, at least. I don't know about her. It was for me. It took a while to convince her. But I liked her the moment I saw her. And we were pretty compatible. कन्व्हिन्स हर म्हणजे काय करायला लागलं सर? ऑन नीज वगैरे एकदम? सो तेव्हा मी जस्ट आले होते US ला आणि MBBS करून. माझं फुल असं माइंडसेट होतं की मला आता फक्त करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय, अभ्यास करायचा आहे, इथे रेसिडेन्सी मिळवायची आहे. मला अजिबात कशातही दुसऱ्यात इंटरेस्ट नाहीये, नको. लग्नात इंटरेस्ट नाहीये आणि दिस इज नॉट द फेज ऑफ माय लाईफ. सो आय वॉज इन अ डिफरंट माइंडसेट ॲट दॅट टाइम. सो आय वॉज जस्ट hanging out with friends and becoming good friends with, असं झालं ते. So 6 months later, we were legally married. अच्छा, नाही पण मग कधी मग तुला क्लिक झालं की बाबा हाच आहे. नाही करू शकतो लग्न याच्याशी? So डॉक्टर इंजिनियर आणि मुंबई पुणे आय नो, म्हणजे So, मुंबई पुणे डबल एकदम- क्रॉस कनेक्शन So opposites attract, right? Ah. Personalities are very different. आमच्या पर्सनॅलिटीज खूपच वेगळ्या I आहेत, know. दॅट इज फॉर शुअर. आणि ते यू कॅन प्रॉब्ली सी इट इन आवर किड्स. एक अगदी माझ्यासारखा, एक अगदी निरंजन सारखा, अँड देअर पर्सनॅलिटीज आर कम्प्लिटली डिफरंट. सो या, इट वॉज प्रॉब्ली लाईक ऑपोजिट्स अट्रॅक्ट ॲज वी काइंड ऑफ started hanging out more and more together as a friends group. मग ते झालं, हळूहळू कनेक्शन झालं. मग आफ्टर वी काइंड ऑफ हुक्ड अप, मग तेव्हा बिकॉज ऑफ लाईक आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधीतरी येतो वेळ. इट वॉज लाईक त्याचं ग्रीन कार्ड साठी ऑलरेडी ऍप्लिकेशन झालं होतं. सो द रेकमेंडेशन वॉज वेल, इफ यू नो यू आर गोइंग टू गेट मॅरिड इव्हेंच्युअली, तर मग डोंट वेट टू लॉंग. कारण एकदा अप्रूव्ह झालं ग्रीन कार्ड तर मग ऍड ऑन नाही होत आहेत ऍज अ स्पाउस. सो दॅट वॉज अन इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन फॉर मी टू हॅव विथ माय पेरेंट्स, वेअर मी आत्ताच सांगून आले होते की मला अजिबात लग्नात इंटरेस्ट नाहीये. आणि मग टू कॉल देम, कारण मी इथे होते, ते इंडियात होते, आणि टू टेल देम की ओके आय मेट समबडी अँड आय लाईक हिम, आणि आम्हाला लग्न पण लगेच आत्ताच करायचंय. No, but it was great times. As she was even younger at that time, and ती just US ला आली होती. She wasn't in that mindset, and I had been here for a while, and I was in that mindset. So it took a while to shape all those things. So yeah, once we, as she said, आम्ही एकदा hookup झाल्यावरती it was fairly evident की this was going to go all the way. आणि मग fortunately आमच्या पेरेंट्सनी सपोर्ट केलं. They were pretty understanding, कारण तिचे पेरेंट्स मला कधीच भेटले नव्हते. Before we आणि actually हिज got hitched. पेरेंट्स हॅड नेव्हर मेट हिम. आणि
आम्ही गेलो ते म्हणजे लग्न करायलाच गेलो एकदम. Nice shot. सो वी मेट इच अदर्स पेरेंट्स लिटरली 1 week बिफोर काय द resistance वेडिंग. होता घरून की हो, रजिस्टर्ड इथे करून मग नाही रेजिस्टन्स त्यांनी त्रास दिला का नाही वगैरे म्हणाले त्याच्या पेरेंट्सला तर खूपच आनंद झाला, कारण ते त्याच्या मागे लागले होते की लग्न कर, तिच्या लग्न कर, पेरेंट्सना लग्न खूप कर. कळायला लागलं की ही इज ओके. हा. द इंटरेस्टिंग थिंग इज, सो मी सीकेपी आहे आणि ही इज देशस्थ. सो थोडं पेरेंट्सच्या पण म्हणजे लाईफस्टाईल मध्ये फरक आहे. येस पण आफ्टर माय पेरेंट्स मेट हिज पेरेंट्स, हम्म. देन दे वर रिअश्योर्ड की ओके नाही, दीज आर गुड पीपल, म्हणजे एकदमच यू सीम टू हॅव मेड अ गुड चॉईस असं. पुण्याच्या असूनही बरा आहे असं असं झालं. सगळे पुणेकर ऐकतील सॉरी गंमत चालू आहे इथे, असं काही नाही. पिट्सकॉरला तुम्ही भेटलात राईट तर त्यानंतर पुढे काय मग So तेव्हापासून I've been chasing her. So she was chasing her career and then I chased her. So it's a medical profession असल्यामुळे मग पिट्सबर्ग नंतर आय थिंक यू मॅच्ड इन न्यूयॉर्क. हा, सो मग आम्ही मॅनहॅटनला मूव्ह झालो, कारण फिजिशियन्स ना वेर एव्हर यू मॅच फॉर रेसिडेन्सी यू हॅव टू गो. सो लकीली त्याला तेव्हा कनेटिकट मध्ये जॉब मिळाला. सो आम्ही मॅनहॅटन मध्ये राहायचो. माझं हॉस्पिटल तिकडेच होतं, 2 हॉस्पिटल्स होते, आणि तो ट्रेन घेऊन कनेटिकटला जायचा रोज आणि यायचा. आणि असं आम्ही 3 years काढले, विच वर म्हणजे तेव्हा आम्हाला खूप मजा आली, कारण न्यूयॉर्क मध्ये यू कुड ईट आउट आणि कनेटिकट आणि असं सगळं. पण इट वॉज स्ट्रेसफुल ॲट दॅट टाइम फॉर हिम टू डू दॅट कम्युट ऑल द टाइम. आणि आय वॉज वर्किंग लाईक 80 hours अ वीक प्लस वगैरे फॉर रेसिडेन्सी. लग्न त्यानंतर झालं होतं तुमचं हा, येस येस, या आमचं लग्न पिट्सबर्गला झालं. पिट्सबर्गलाच झालं लग्न. तेव्हा आई बाबांना मग नंतर असं झालं की ओ तुम्ही दोघेही पिट्सबर्गला आहात, मग तुम्ही लग्नच करून टाका, मग करूनच टाका लग्न, असं झालं मग होतं. तुम्ही Yeah. इंडियात पण लग्न केलं? हो हो. जसं So, असतं आपलं पाहुण्यांसाठी एक करावं येस लागतं तसं. येस या. सो ओके Yes. मग सो तिकडे मग माझी रेसिडेन्सी झाल्यावर फॉर अ इयर मी कनेटिकटला मूव्ह झाले, आणि आम्ही 1 वर्ष मग तिकडे हार्टफर्डला होतो, हार्टफर्ड जवळ, आणि वी वर बोथ वर्किंग क्लोज बाय टू हार्टफर्ड. त्यानंतर मग आय हॅड टू अप्लाय फॉर ॲलर्जी फेलोशिप मी ठरवलं होतं. सो दॅट आय मॅच्ड इन सेंट लुईस, मिझुरी. So it was like I have no choice. I have to move to St. Louis, Missouri, आणि I had never been there. We had no idea काय सिटी आहे, पण आता जायचंय. आणि मग लकीली तेव्हा त्याचं MBA जस्ट झालं आणि त्याला तिकडे सेंट लुईस मध्येच जॉब मिळाला. शोधून म्हणजे allergy as a field is not very well established in India. So even when I was in med school in India, मला ह्या फील्ड बद्दल फारसं माहितीच नव्हतं, कारण ते ऑप्शनच नव्हतं फेलोशिप वगैरे करायची. सो आधी कार्डिओलॉजी, पल्मनरी वगैरे असे वेल एस्टॅब्लिश फील्डचा मी विचार करत होते. आणि मग न्यूयॉर्क मध्ये असताना मी एका खूप वेल नोन ॲलर्जिस्ट बरोबर एक रोटेशन केलं फॉर अ मंथ, आणि मग मला खूपच आवडलं द वर्क ही वॉज डुईंग आणि द टाईप ऑफ पेशंट्स. आणि असं वाटलं की ठीक आहे, आपण लाईफ लॉंग हे करू शकतो, नेक्स्ट 30-40 years रोज करायला लागलं तरी आय वोंट गेट बोर्ड, आय वोंट बर्न आउट. आणि इट्स अ व्हेरी स्मॉल स्पेशल्टी. बाकी सगळ्या मेडिकल स्पेशल्टीज मध्ये तुम्ही बघितलं तर सो खूप कॉम्पिटेटिव्ह असतं टू गेट इन टू द फेलोशिप. सो आय टुक माय टाइम आणि मग ऍप्लिकेशन तयार करून मग ऍज युजल सगळे लेटर ऑफ रेकमेंडेशन गोळा करावे लागतात आणि स्टेटमेंट आणि असं सगळं. आणि देन आय अप्लाइड, आणि मग सेंट लुईसला मॅच झाल्यावर मग आम्ही सेंट लुईसला मूव्ह झालो फॉर माय फेलोशिप. सो तिकडे आम्ही 2 वर्ष होतो. आणि that's where we had Arnan. Our oldest son was born there in St. Louis while I was doing fellowship. Yeah. So St. Louis also has very fond memories, obviously. Yeah. तू कुठल्या वर्षात US ला आलेला? मी 1999 ला आलो. त्या डिसिजनला कसा पोहोचलास? कारण त्यावेळी US ला येणं खूप मोठी गोष्ट होती. Things have changed a lot. पुण्या, मुंबई आणि अर्बन नेबरहुड्स मध्ये, फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड, इंडियामध्ये. पण तेव्हा एक काइंड ऑफ, आय शुडंट से अ सेट पॅटर्न, पण जनरली स्पीकिंग तुम्ही इधर इंजिनियर किंवा डॉक्टर होता. आणि मग जनरली स्पीकिंग इंजिनिअरिंग झालं की इट वॉज जस्ट अ नॅचरल नेक्स्ट स्टेप to come to America for a master's. So honestly, all these decisions, they're great, they've worked out well, but baretse cultural norms आणि what everyone else is doing, म्हणून you got into it. So that's how I came here. आणि मग eventually नंतर मग job करायला लागलो, आणि then I studied more. And one thing led to another. मी engineering actually फार कमी करतो आता. I've just been running, doing management and P&L roles for a while now. पण मग तिथून मग सेंट लुईसच्या पुढचा प्रवास टेक्सास पर्यंत कसे आला? सो सेंट लुईस मध्ये 2 वर्ष आय न्यू की 2च वर्षाची फेलोशिप आहे. यानंतर काहीतरी
परत शोधायला पाहिजे. सो दॅट वॉज गोइंग टू बी लाईक द ऍक्च्युअल ॲलर्जिस्ट जॉब दॅट आय हॅड टू फाइंड. तेव्हा परत आम्हाला तेच होतं की आता ओके नाव वी इवन हॅव वन चाइल्ड, सो लॉंग डिस्टन्स प्रेफरेबली नको. सो आपण मूव्ह झालो तर आपल्याला परत नवीन सिटीमध्ये दोघांनाही एक मेडिकल एक इंजिनिअरिंग असे जॉब्स मिळाले पाहिजेत. सो दॅट वॉज आवर मेन कन्स्ट्रेंट की आम्हाला एका ठिकाणी दोघांनाही जॉब्स मिळाले पाहिजेत. आणि मला टेक्सासला यायचं होतं कारण ऍज यू कॅन इमॅजिन बिंग मुंबईची मुलगी मला थंडी अजिबात झेपत नाही. आणि पिट्सबर्ग आणि न्यूयॉर्क आणि कनेटिकट आणि सेंट लुईस आर व्हेरी व्हेरी हार्श विंटर्स. सो आय वॉज वॉन्टिंग टू ट्राय द साऊथ. सो मला टेक्सास ट्राय करायचं होतं. टेक्सास डज हॅव अ लॉट ऑफ प्रो फिजिशियन इनिशिएटिव्ह. इट्स कन्सिडर्ड अ व्हेरी फिजिशियन फ्रेंडली स्टेट इन जनरल. आणि ॲलर्जीज तर खूप आहेतच इकडे. आणि मग तेव्हा कोइन्सिडेंटली मला सॅन अँटोनियो मध्ये ही जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली टू जॉईन अ प्रायव्हेट प्रॅक्टिस जिकडे मी आजही आहे. तेव्हाच निरंजनला त्याच्याच एम्प्लॉयर थ्रू ऑस्टिन बेस्ड एक रोल मिळाला आणि ही कुड वर्क रिमोटली लाईक 3 days a week आणि मग 2 दिवस ऑस्टिनला कम्युट. सो देन सॅन अँटोनियो वर्कड आउट व्हेरी वेल फॉर अस. सो दॅट्स हाऊ वी एंडेड अप हिअर. परत आम्ही दोघंही कधीच आलो नव्हतो सॅन अँटोनियोला आणि जस्ट साइंड अप फॉर जॉब्स आणि packed and moved. मग हे कुठल्या वर्षी तुम्ही इथे मूव्ह झाला? 2014. 14. हम्म. 14 पासून इथे 14 पासून इथेच आहोत. येस येस. कसं वाटतंय मला San Antonio? It's very nice. Yeah. We like it. It feels family friendly. This is like our extended family. Yeah. Things seem a little bit easier. I'm sorry, reference point for at least for me. I've lived in the Northeast for a while. Things seems easier. Money goes a long way. आणि लुकेना म्हणली तसं weather is very good to run a business and to run a medical practice. It seems much more conducive than East Coast and West Coast states. So we love it. Of all the cities that we have lived in, म्हणजे to raise a family, probably San Antonio is my favorite. कारण म्हणजे kidsना opportunities आहेत आणि you can actually get to them. जसं आता बिग सिटीज मध्ये ऑपॉर्च्युनिटीज जास्त असतील पण बिकॉज ऑफ ट्रॅफिक और बिकॉज ऑफ रश, बिकॉज ऑफ मल्टिपल पीपल कम्पिटिंग तुम्हाला बऱ्याच वेळा ते करताही येत नाही जी ऑपॉर्च्युनिटी असते. पण सॅन अँटोनियो इज अ बिग सिटी पण अजूनही बऱ्याच लोकांना स्मॉल टाउन माइंडसेट आहे विच इज द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. सो पीपल आर व्हेरी नाईस आणि फ्रेंडली आणि हेल्पफुल. Traffic is not that bad yet compared to like Austin or Houston or other big cities. And there are lots of things to do. So that's why we like it here a lot. Yeah. And I think that people you meet up with makes a whole world of difference. And we learned this the hard way. For example, एक वर्षाची Connecticutची gap घेतली. We didn't either meet up with the right people or didn't even meet up with too many people. So the community here, Maharashtra Mandal, what you guys are doing, and the other people we met through work and the other makes a world of difference. Yeah. Honestly, ultimately, it's about the kind of people you're around with. So I think San Antonio has been very favorable to us Yeah. so Yeah. far. सो आम्हाला आय थिंक आपल्या सगळ्यांनाच असं होतं की शाळेत कॉलेजमध्ये असताना फ्रेंड्स करणं खूप सोपं असतं. मग लाईफ टेक्स ओव्हर एस्पेशली इफ यू मूव्ह अ लॉट जसं आमचं झालंय बऱ्याच लोकांचं होतं. मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज करिअर रिस्पॉन्सिबिलिटीज मुळे फ्रेंडशिप्स होतात पण त्या सुपरफिशियल राहतात. असं मिनिंगफुल आणि टाईट फ्रेंडशिप्स बनवणं कठीण होत जातं ऍज अन अडल्ट. तुमचं पण बॅगेज वाढतं, तुमचे पण एक्सपेक्टेशन्स वाढतात. आणि सो सॅन अँटोनियो हॅज रिअली वर्कड आउट वेल. निरंजन बोलला तसं की म्हणजे टू मीट लाईक माइंडेड पीपल आणि टू मीट पीपल हू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू स्पेंड टाइम विथ यू आणि हू आर इन द सेम काइंड ऑफ फेज ऑफ लाईफ. इट्स अ व्हेरी युनिक थिंग. सो ते डेफिनेटली वर्कड आउट हिअर. या अजून एक आहे की तू डान्सचं जे काही तुझं पॅशन आहे म्हणजे डॉक्टर आहेस, खूप सुंदर डान्स करतेस, त्याचबरोबर घर तू कसं बॅलन्स कसं करतेस सगळं हे? सो लाईक आय सेड माझी पर्सनॅलिटी अशी आहे की म्हणजे तेव्हा लहानपणी पण लोक म्हणायचे की 10 दगडावर पाय ठेवले तर घसरशील असं. बट आय लाईक टू काइंड ऑफ डॅबल इन अँड ट्राय अ लॉट ऑफ थिंग्स. डान्स मला लहानपणापासूनच आवडतो. मी लहानपणी शिकले आणि आता कंटेम्पररी काइंड ऑफ बॉलिवूड आणि फ्युजन शिकायला आवडतं मला. इट्स माय मेन फॉर्म ऑफ एक्सरसाइज. मला दुसरं काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी फारशी आवडत नाही. सो आय ट्राय टू कीप अप विथ इट कारण नाहीतर सगळीच ऍक्टिव्हिटी बंद होईल फिजिकल ऍक्टिव्हिटी माझी. which is I guess not ideal as a doctor, but it's the truth. आणि बाकी सगळं तर काय
career wise, I like to network, I like to interact with a lot of my colleagues. त्यामुळे मी नेहमी स्पीकिंग ऑपॉर्च्युनिटीज, कॉन्फरन्सेस, मीटिंग्स यांना जायला मला आवडतं. आणि माझ्याकडे आता सॅन अँटोनियो मध्ये आता 2 मेड स्कूल्स आहेत. सो जी युनिव्हर्सिटी ऑफ इन्कार्नेटवरची मेड स्कूल आहे त्याचे स्टुडंट्स मी घेते, कारण आय एन्जॉय टीचिंग आणि मेंटॉरिंग देम एज वेल. सो दॅट्स हाऊ इट इज. Yeah. आय थिंक तू पण फिजिकली फिट राहण्यासाठी यू टेक Yeah. लॉट ऑफ एफर्ट्स, राईट? Yeah, I try. I'm middle-aged, obviously. So Really? not everyone is, but I am. So I think physical fitness is one thing, but then you reach a point where self-care and emotional, mental health Yeah. fitness is also becomes more important. And going through COVID, most of the people, at least I realized it's equally important. So now they're correlated. If you have really good physical activity, like I try to do every day or whatever, the thumb rule, right? 150 hours a week, every physician will tell you, you try to do that. But that builds your emotional health as well. I love to do hiking. And then to me, they bari walk वगैरे Yeah. केला आहे. All those are amazing things. But both physical and emotional, mental health is very important. Yep. तू जेव्हा 2014 मध्ये इथे आलीस, सो आय एम शुअर की पिट्सबर्ग वगैरे मोठ्या मोठ्या सिटीत महाराष्ट्र मंडळ ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड होती. इथे जेव्हा आलात तेव्हा मग कसा होता अनुभव? कारण 2014 मध्ये आय गेस आपलं सॅम नसेल ते. नव्हतं. नाही, आणि तेव्हा म्हणजे वी वर इन अ स्लाइटली डिफरंट फेज ऑफ लाईफ, कारण आर्नन अगदी 1 वर्षाचा होता आणि सगळंच नवीन होतं, जॉब नवीन होता, सिटी नवीन होती. सो इनिशियली काही वर्ष आम्ही फारसं असं महाराष्ट्र मंडळ असं सीक आउट नाही केलं. आणि त्यानंतर मग रोनन झाला इकडे 2016 मध्ये. सो वी वर काइंड ऑफ इन दॅट यंग किड्स आणि मॅनेजिंग एव्हरीथिंग फेज. पण आम्ही थोडं थोडं जायचो फंक्शन्स ना, तेव्हा अगदी छोटे असायचे फंक्शन्स. आय थिंक 2015 किंवा 16 मध्ये पहिल्यांदा गेलो. आणि मग ग्रॅज्युअली इकडे ऍक्च्युअल फॉर्मल मंडळ फॉर्म झालं आणि वी स्टार्टेड गेटिंग अ लिटिल मोर फ्री टू टेक आवर किड्स. दे वर ओल्ड इनफ टू बी एबल टू टेक देम आणि एन्जॉय. आणि मग कोविड हॅपन्ड आणि ऑल द इन पर्सन काइंड ऑफ मंडळ ऍक्टिव्हिटीज टुक ब्रेक फॉर अ कपल ऑफ इयर्स. मग तेव्हा ऑनलाईन असायच्या, आय रिमेंबर. सो लोक व्हिडिओज बनवून पाठवायचे आणि फंक्शन्स आपण ऑनलाईन स्ट्रीम करायचो आणि असं सगळं. दॅट्स वेन आय रिअली स्टार्टेड गेटिंग इन्व्हॉल्व्ड विथ डान्स. कारण तेव्हा मला 1-2 ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या की तू डान्सचा व्हिडिओ बनवून पाठव, आणि दॅट वॉज डुएबल ऍट दॅट टाइम घरातल्या घरात. सो दॅट्स हाऊ आय ग्रॅज्युअली स्टार्टेड गेटिंग इन्व्हॉल्व्ड. आणि महाराष्ट्र मंडळात आय वुड से डान्समुळे मी पहिल्यांदा ऍक्टिव्ह झाले. आय गॉट इन टू अ ग्रुप. तेव्हा रेश्मा होती, सो तिच्या ग्रुप थ्रू ती डान्सेस बसवायची. त्याच्या थ्रू मग अजून डान्समध्ये इंटरेस्टेड लोक आणि असे सगळे, मग शालू आणि सगळ्यांच्या ओळखी झाल्या माझ्या. सो त्याच्या थ्रू मग हळूहळू आलो आम्ही महाराष्ट्र मंडळात. Yeah, but one thing I would point out is जेव्हा even 14-15 ला आम्ही आलो तेव्हा जे लोक होते, they did an amazing job to keep it very close-knit, family-oriented, which we thought was unique. कारण तुमचा रेफरन्स पॉइंट न्यूयॉर्क सिटी आणि जर्सीची मोठी मंडळ होती, which was a very different thing. So I think it's kudos to this San Antonio community. 10 वर्षापूर्वी जे इन्व्हॉल्व्ड होते, they really maintain very close family net. And I think तुम्ही सगळ्यांनी ते मेंटेन केलंय for the most part as well. So it feels very distinct, maybe because of the size of the city and the size of the mandal. But it started then, at least we got exposed to it since 2014, and it continues to grow and evolve, keeping that tight-knit community feeling. So the sample video to BOD, your first term, कसा होता तो प्रवास? What was the trigger? आय वॉज हेल्पिंग टू व्हॉलंटियर. म्हणजे तेव्हा आमचा आय थिंक एक स्किट केला होता जो रेश्मा आणि तेव्हा रसिकाने बसवला होता फॉर संक्रांत. म्हणजे संक्रांत म्हणजे काय असा एक लहान मुलांचा स्किट बसवला होता. आणि मग वडील सांगतात संक्रांत म्हणजे काय, आजी सांगते, आजोबा सांगतात, असं त्याचं हे होतं. सो त्याच्यात मी भाग घेतला होता छोट्याशा डान्समध्ये अगेन. आणि तेव्हा रुजुता शुक्लची पण पहिल्यांदा ओळख झाली, ती त्या डान्समध्ये होती. आणि मग त्या वेळेस मग इन ऍडिशन टू डान्स प्रॅक्टिस मी मदत करत होते रसिका आणि रेश्मा आणि त्यांच्या मंडळाला. काय पॅकिंग करायचंय, टू गो गिफ्ट आणि हे घ्यायचं का, ते रिटर्न करायचं का, असं सगळं. आणि तेव्हा दॅट वॉज द इयर वेन रेश्मा जी बीओडी होती, शी हॅड टू लिव्ह.
त्यांना इंडियाला मूव्ह व्हायला लागलं इन द मिडल ऑफ अ टर्म. आणि सो तेव्हा त्या मंडळाने परत सगळ्या कम्युनिटीला रिच आउट केलं होतं की कोणी आहे का टू स्टेप इन टू फिनिश दिस हाफ टर्म. आणि सिन्स आय वॉज ऑलरेडी हेल्पिंग, ऑलरेडी व्हॉलंटिअरिंग, ऑलरेडी वर्किंग विथ देम, तेव्हा मग मी म्हटलं की ठीक आहे, मी एनिवेज तुम्हाला हेल्प करते तर आय हेल्प यू फॉर द रेस्ट ऑफ द टर्म. आणि तसं मग ऑफिशियली मी पीओडी ची पोझिशन घेतली. 6 महिने तुझा रिमेनिंग टर्म का 1 वर्ष? आय थिंक अबाउट 8-9 months. या आय थिंक ती एप्रिल का मे मध्ये शी हॅड टू गो, सो दॅट्स व्हेन आय टुक ओव्हर. And then why continue again? What was that trigger? तेव्हा मी असा विचार केला होता की ठीक आहे, आपण केलंय हे 6-8 months आणि इट्स नॉट बॅड, मजा आली. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ गुड ग्रुप, अ गुड टीम. मेन थिंग इज लाईक वर्क, लाईक फ्रेंडशिप, लाईक एनिथिंग, यू हॅव टू हॅव अ गुड टीम इवन वेन यू आर डुईंग व्हॉलंटियर वर्क. सो आमची बीओडी टीम तेव्हा खूपच छान होती. आणि जे नवीन येणार होते, जे नावं येत होती, आय वॉज लाईक ही पण चांगली टीम वाटते, आय कॅन प्रॉबेबली डू अ लिटल मोर. सो अजून काही महिने करून बघूया. म्हणून मग तेव्हा आय सेड ओके ठीक आहे, आय विल कंटिन्यू इन माय पोझिशन फॉर 1 more term. असं. ओके. आणि मग मला माहिती नाही. आणि मग जेव्हा जयेशने स्टेप इन केलं तेव्हाच कसं तुझं, तू जयेशला आधीपासून ओळखत होतीस की कसं? हो, आय थिंक आपली ओळख पहिल्यांदा झाली अगेन याचा डान्स प्रोग्राम. आणि तेव्हा तो कॉम्पेअरिंग करत होता. ओके. तो आणि राकेश कॉम्पेअर होते त्या वर्षी, आणि मग आय वॉज परफॉर्मिंग. आणि दॅट्स फॉर बॅक स्टेज मध्ये असं गप्पा मारता मारता पहिल्यांदा ओळख झाली जयेशची. आणि एकदम टाइमपास चालू होता आमचा बॅक स्टेजला. काय कारण तेव्हा असं झालं होतं की जो परफॉर्मन्स मी करणार होते, व्हेरी सिमिलर परफॉर्मन्स आयसाला झाला होता, आयसाच्या फंक्शनला. आणि तेव्हा मी जयेशला म्हटलं होतं की तिकिटाचे पैसे परत भरलेत तू, पण शो तोच मिळणार आहे बघायला, काय वेगळं बसवलं नाहीये मी. आणि दॅट्स हाऊ म्हणजे हळूहळू फ्रेंडशिप झाली. आणि मग जेव्हा आमच्या टर्म मध्ये आम्हाला गरज पडली टू हॅव समबडी स्टेप इन ॲज प्रेसिडेंट, तर तेव्हा मी होते, स्वरूपा आणि रुजुता, आणि आम्हाला तिघींनाही जयेशचंच नाव सुचलं की हाच एक आहे जो म्हणजे ही कॅन पुल एव्हरीबडी टुगेदर, कीप अस फ्रॉम लाईक कोलॅप्सिंग ऍट दिस पॉइंट. आणि ही इज वेल लाईक्ड बाय द कम्युनिटी, बऱ्याच ओळखी आहेत, आणि ही नोज हाऊ थिंग्स वर्क. That is very important when you are volunteering, की you need to have the know-how, the support, की कसं करायचं हे सगळं. So that's how we then were very happy when he agreed to step in as president. आम्ही ऍक्च्युली डान्स केला एकत्र आपण ना, तो साजूक पोळे तुपातले हो, फॅशन शो केला आयसासाठी. सो ती आणि मी वी हॅड दोन इच्छा. मग तुला आता काय वाटतंय, आर यू हॅपी विथ द ग्रोथ ऑफ महाराष्ट्र yes, मंडळ? yeah. I think एस्पेशली लास्ट 2 years मध्ये आपल्याला कम्युनिटीला जसं एकत्र आणता आलंय थ्रू अ लॉट ऑफ इनिशिएटिव्ह, आणि मेनी ऑफ द आयडियाज आय थिंक केम फ्रॉम द पीपल टू अस, आणि देन वी ट्राय टू पुट इन टू ऍक्शन जे काय जमलं ते 2 वर्षांमध्ये. आणि आय थिंक इट हॅज रिअली ब्रॉट पीपल बॅक इन टू द माइंडसेट ऑफ ओके, महाराष्ट्र मंडळाच्या कुठल्या फंक्शनला जाणं इज अ फन थिंग. कारण बऱ्याच लोकांचा आजकाल असा माइंडसेट असतो की काय आपल्याला घरी बसून म्हणजे बघता येतं सगळं, नेटफ्लिक्सवर असतात मूवीज आणि युट्यूबवर असतात, आणि स्ट्रीमिंग सगळे असतात चॅनल्स. सो काय गरज आहे मराठी फंक्शनला जायची, काय गरज आहे असं. पण टू ब्रिंग द फन बॅक इन टू इट आणि टू कनेक्ट विथ ऑल टाइप्स ऑफ मराठी पीपल, म्हणजे जे इथे वाढलेत, जे इंडियात वाढलेत, जे आमच्यासारखे बऱ्याच वर्षापूर्वी आलेत, जे आत्ताच 2 महिन्यापूर्वी आलेत, जे वेगवेगळ्या एज ग्रुप्सचे आहेत, एम्प्टी नेस्टर्स आहेत, कॉलेज एज किड्स आहेत, हायस्कूलमध्ये आहेत, अगदी लहान मुलं आहेत, नो किड्स किंवा सिंगल, या सगळ्यांबरोबर कनेक्ट करता आलं. दॅट आय थिंक इज द बेस्ट पार्ट. या And I think there are not that it should be Marathi, but it's truly a Maharashtra Mandal. There are people whose first language is not Marathi who are I think it's kudos to you guys to make it that way. Yeah. They identify as being part of Maharashtra because they've grown up there or worked there, lived there. आणि त्यांनाही आता म्हणजे they are joined the Mandal. So I think that is a very nice thing. नाही, पण ते क्रेडिट तुमचं आहे सगळ्यांचं की तुम्ही फार मेहनत घेतली आहे लोकांना जोडून ठेवण्यासाठी थ्रू द इनिशिएटिव्ह. आणि तुला काय वाटतं की मुलांवर
जे आता सध्या इम्पॅक्ट आपला चालू आहे की मुलांचं फेवरेट झालेलं आहे. सॅम म्हणजे एक इव्हेंट संपल्यावर आता नेक्स्ट काय येणार आहे, ही जी काही एक कुतूहलता मुलांमध्ये निर्माण झाली आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? I think it is very unique of all the mandals that I have seen. कारण जनरली इतर मंडळांमध्ये मेन डिस्कशन हेच चालू असायचं की अरे आमची मुलं इथे US मध्ये जन्माला आलेत आणि त्यांना आता ह्याच्यात काही इंटरेस्ट राहत नाहीये आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी यावं, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय म्हणजे मराठी कळतं पण आम्हाला एन्जॉय नाही करता येत तेवढं. सो टू फाइंड वेज टू गेट देम इन्व्हॉल्ड आयदर MC मध्ये किंवा त्यांनाच स्क्रिप्ट लिहायला सांगा किंवा त्यांना व्हॉलंटिअर करायला सांगा, त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन ठेवा. आय थिंक इट इज अ ग्रेट थिंग दॅट वी हॅव बीन एबल टू डू. कारण द मेन थिंग इज टू गिव्ह देम सम सॉर्ट ऑफ सोशल सपोर्ट. म्हणजे इंडियात असतं आपल्याकडे इट टेक्स अ विलेज असं म्हणतात टू रेज चिल्ड्रन. सो इंडियात असतं आपलं विलेज आणि इथे US मध्ये आल्यावर किंवा कुठल्याही देशात तुम्ही इमिग्रेट झाल्यावर तुम्हाला ते तयार करायला लागतं फ्रॉम स्क्रॅच. सो इट डेफिनेटली हेल्प्स टू हॅव किड्स मीट अदर किड्स अँड दे आयडेंटिफाय विथ देम मोर देन दे डू विथ देअर पेरेंट्स समटाइम्स. सो या तू जे म्हणालीस ना की जे काय झालंय राईट, लोकांनी तशी अशी आयडिया झाल्या, नुसत्या आयडिया देऊन लोकांनी हात नाही वर केलं, त्यांनी एक्झिक्युशन पर्यंत साथ दिलं. सो दॅट्स आय थिंक दॅट्स कुडोज टू एव्हरीबडी. आणि वी ऑल फायवर ऑन सपोर्टिंग टर्म की काय इथे जे काय लागेल ते करू. आणि इव्हन आता जाता जाता पण जे शेवटचं धनुष्यचा प्रकार आहे राईट, इट्स गोइंग टू बी टफ. आय नो दॅट बिकॉज त्या एज मध्ये कॉन्व्हर्सेशनच स्ट्राईक नाही करू शकत, लगेच शटडाऊन करतो. आणि देन एव्हरीबडी कोणाकडे आयडिया आली चला करूया, सो लेट्स डू इट. द ग्रुपचं नाव होतं अँड दॅट वॉज युनिक अँड दॅट हॅज बीन द अप्रोच दॅट एव्हरीबडी. आणि ती आता ती डॉक्टर आहे राईट, 8 वाजता तिची चालू होत असेल क्लिनिक, बट वेन आय वेक अप आय टेक द फोन इन द हँड 7:30 वाजता मेसेज असतो एव्हरी डे, इवन द लास्ट 2 weeks also. She is very ऍक्टिव्ह इन एव्हरीथिंग. ओके. आणि ती म्हणाली ना प्लॅनिंग लागतं वगैरे, मी तर सगळ्यांना ऑन कॅमेरा सांगेन की प्लॅनिंग हे हाय लेवल माझं डोकं चालतं, बट छोट्या छोट्या गोष्टीचा मला विचारच येत नाही. आय नो बिकॉज थिंग्स आर गोना टेक केअर. दॅट्स हाऊ माय. पण ह्या लेडीज होते त्यामुळे दे पुट द स्ट्रक्चर, नाही तर काही शक्य नसतं झालं. अँड आय डोंट नो. सो मला तुला प्रश्न विचारायचा की एवढ्या सगळ्या जगल करायचं असतं राईट, 10 गोष्टी एकत्र चालू असतात. आय एम शुअर तुझ्या पेशंटला पण यू हॅव टू टेक केअर. आता ते नेक्स्ट टाइम येणारच नाही क्लिनिक मध्ये, बट पेशंट समोर करणं आणि ते, सो काय सांगशील त्याबद्दल? सो पेशंट समोर नाही, ऑब्विसली इन बिटवीन पेशंट्स कधी कधी असतात एक 5-1 मिनिटं ऑफिसमध्ये. सो दॅट्स वेन आय चेक मेसेजेस और रिप्लाय और डू सर्टन थिंग्स ऑनलाईन की हे ऑर्डर करायचंय, ते राहिलंय वगैरे असं. युजली आय थिंक प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ॲज अ ॲलर्जी स्पेशलिस्ट इट्स अ व्हेरी नाईस लाईफस्टाईल फॉर अ फिजिशियन. सो आता ते होपफुली ते स्पेशलिटी जास्त पॉप्युलर होईल अमंगस्ट मेडिकल प्रोफेशनल्स. कारण मला म्हणजे हॉस्पिटल वर्क नाही करायला लागत, मी फक्त क्लिनिकमध्येच काम करते आणि मला असं विकेंड्स इमर्जन्सी वगैरे असं काही नाही करायला लागत. कॉल घेतला तरी तो घरूनच घेता येतो मला. सो इन मेनी वेज माय लाईफस्टाईल आणि द स्पेशलिटी दॅट आय चोज, आता मला असं रेट्रोस्पेक्टिव्हली वाटतं की माझ्या आवडीनिवडींसाठी आणि माझ्या काइंड ऑफ डिझायर्ड लाईफस्टाईल आणि पॅशन्स परस्यू करायला ती आयडियल आहे. गुड गुड. आय एम शुअर ती करताना तुला सगळंच, आता मी बघतो माझ्या बायकोला मागे जो आहे जो मजबूत सपोर्ट तो तू करतोयस. टू लेट हर डू व्हॉट एव्हर फ्रंट एंडिंग शी हॅज टू डू. अँड 5 प्रॅक्टिस एका वेळेला ती स्केड्यूल करते, इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि पूर्ण घराची जबाबदारी तुझी. आय एम शुअर तुला पण काहीतरी नर्वस ब्रेकडाऊन येत असेल की अरे काय चाललंय काय आयुष्यात, मी काय करतोय. सो हाऊ डू यू मॅनेज युअर डे अँड keep everything together? You have to work as a team. It doesn't work all the time. It breaks down quite a few times, but if you have to work as a team, and we are fortunate enough to have a lot of help and support here locally as well. And we tend to travel as well, both for leisure and business. So as long as you're good at time management, you're somehow making it work. I mean, we are having fun at it. That's the core of it. आणि जसं तू म्हणलास स्केड्यूल तसं, करायला वर्ष गेलं. कधी ती म्हणते मी आहे, कधी म्हणते हा आहे. and everyone is in the same boat. I Yeah, mean, so- but dual income families have a different set of constraints sometimes than other families. So it's not easy, I'll tell you that. But we are having fun. That's the key element of it, and that's how I
that's why it's working. Yeah. काय एवढ्या वर्षांमध्ये अशा ह्या स्केड्यूल मध्ये बिझी स्केड्यूल मध्ये कधी काही लुकेनाला सांगायचं राहून गेलंय जे आता ऑन कॅमेरा सांगावंसं वाटेल? No, it's been a great wild ride. म्हणजे असं म्हणतात ना की मुलं वाढलेली कळत नाही, तसंच our relationship has grown. I mean, we have known each other for 20 years, been married for 20 years. So when you are having a good time, I guess time flies. So it's one of those things, Yes, I guess. right. So we know each other reasonably well. We have both evolved and matured together. I mean, I don't think I am the way I was when I met you. And I don't think you are the I way don't you think were I am either. that So way. Yeah. sometimes you evolve together, and I think we've had fun. What do you Yeah. think? Yeah, definitely. We are having fun. Yeah. So, yeah. तुझं काय पास्ट मध्ये कधी काय अरे हे निरंजनला सांगायचं कधी बोलता येत नाही, बऱ्याच वेळा असं वेळच होतं नाही, वेळच एक नवरा नाही. बायकोच्या रिलेशन नाही ती खूप बोलते तसं. ते असेल डेफिनेटली. मला असं वाटतं Yeah, की नाही. तिने काही ठेवलं नसेल की नाही बाबा जे काय आहे ते आपण बोलते आणि लक्षातही ठेवते. त्याला असं नेहमी हो. टेन्शन असतं आता की मला आठवत नव्हतं हा डायलॉग किती बोलली आहे की आम्ही जेव्हा बॅक स्टेज उभं होतो. सिरियसली हे कधी झालंय मी अजूनही आठवतो. नाही नाही एक्स्ट्रा की अरे त्याला असं टेन्शन असतं की तू असं 15 वर्षांनी बोलशील की त्या दिवशी आपण पॅटिओवर बसलो होतो आणि तू असं मला म्हटलंस. And it's been recorded. Yeah. So, आता आपण ऑलमोस्ट एंड कडे आलेलो आहोत आपल्या इंटरव्ह्यूच्या. आता तुझा टर्म संपतोय आणि आता नवीन बीओडीज येत आहेत. काय सांगशील सॅम, कसं पुढे चालावं किंवा तुझ्या काही आयडियाज, तुला काही ऍडवाइस न्यू आपल्या बीओडीजना? आय थिंक द मेन थिंग इज की कम्युनिटीचं ऐका. दॅट इज व्हॉट बेसिकली मेड अस व्हेरी सक्सेसफुल. की तुम्ही ज्या लोकांसाठी करताय त्यांना विचारा की त्यांची काय गरज आहे, त्यांची काय आवड आहे, त्यांचं काय डिझायर आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. बीओडीज डोंट ओथ सॅम. They are there just as a vehicle to kind of bring other people's plans to fruition. So तुम्ही त्यांचं मत घ्या आणि त्यांना जे पाहिजे ते करा. Then the next term will also be very successful. Good. Yes, In general, any thoughts you want to share with all the viewers? No, thank you for doing this. This is great. We love this place. I think you guys have done a great job as well. Next year, BOD Love, you want to wish nothing but best wishes. And जसं तुम्ही म्हणलात की listen to the community. We want to be a part of this community, and I want to see this grow. Maybe even grow as big as Dallas and Houston, Maharashtra Mandal. So I think I'm very excited for the future. सो आता मला माहिती नाही तुम्ही कधी हे लास्ट केलं असेल, पण आता तुम्हाला दोघांनाही उखाणे घ्यायचे. अरे बापरे. अरे बापरे. एक होती चिऊ, एक होता काऊ, निरंजनचं नाव घेते, डोकं नका खाऊ. चलो निरंजन. ओके. मी पुण्याची मिसळ, ही मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला लुकेनाने खाल्ला जास्तच भाव. येस, ऑसम ऑसम. आय एम शुअर तुम्ही एन्जॉय केला असेल हा वेळ आमच्या बरोबर. आणि थँक्यू सो मच की वेळ दिल्याबद्दल. Finally वेळ आली. एवढ्या स्केड्यूल मधनं आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच नाही, आम्ही- फ्लेक्सिबिलिटीसाठी म्हणजे अप्रिसिएट तुम्हाला केलं पाहिजे. Yeah, कारण thank you. आम्ही कधीपासून ट्राय करतोय. आमचा काम संपलाय, हा कार्यक्रम संपणार आणि तुमची होणारच नाही. दॅट्स वेअर आय वॉज. खरंच म्हणजे तुझ्या एवढ्या, कारण वी हॅव सीन क्रेझी स्केड्यूल असतं तुझं आणि जेन्युनली असतं. रिअली थँक्यू सो मच की, आणि चांगली वेळ जुळून आली आहे की निरंजन इज इन टाउन. सो Yeah. झालेलं आहे आपलं. आय एम शुअर तुम्ही हे एन्जॉय केलं असेल. येस, खूपच मजा आली. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. थँक्यू. Thank you. थँक्यू. थँक्यू.